श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री श्री गुरुभ्यो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये भजे श्रीचक्रमर्मज्ञम् अनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये महापद्मवनान्तस्थे कारणानन्दविग्रहे सर्वभूतहिते मातः एहि एहि परमेश्वरी ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। श्री गुरुदेव दत्त। सौंदर्य लहरी समुदायावरील सर्व अभ्यासकांचं आणि श्रीविद्या उपासकांचं या ठिकाणी स्वागत आहे। नमस्कार। सौंदर्य लहरी श्लोक क्रमांक 14। श्री विद्यास्वरूप श्री महात्रिपुर सुंदरी मातेच्या चरणकमलांचा महिमा या श्लोकानं श्री आचार्य स्वामी वर्णन करीत आहेत। आपल्या शरीरात मूलाधारादी षटचक्र आहेत। ही पृथ्वी आदी पंचमहाभूते आणि मन या तत्वांचे अधिष्ठान आहेत। या चक्रामध्ये श्री महात्रिपुर सुंदरी मातेच्या अंशभूत देवता निवास करतात व चक्रसंचालन व पदार्थाची सृष्टी करतात। सूर्यापासून जसे किरण चौफेर पसरतात तसे या अंशभूत देवता त्रिखंड व्यापून असतात। या किरण सादृश्य देवता तत्वांना मयूख म्हणजे किरण म्हणतात। ही शिवशक्ती रूप आहेत। श्लोक पाहू। क्रमांक 14। क्षितौ षट्पञ्चाशत् द्विसमधिकपञ्चाशदुदके हुताशे द्वाषष्टिश् चतुरधिकपञ्चाशदनिले दिवि द्विषट्त्रिंशन् मनसि च चतुष्षष्टिरिति ये मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुजयुगम्। अन्वय। हे भगवती, ये मयूखाः क्षितौ षट्पञ्चाशत् उदके द्विसमधिकपञ्चाशत् हुताशे द्वाषष्टिः अनिले चतुरधिकपञ्चाशत् दिवि द्विषट्त्रिंशन् मनसि चतुष्षष्टि इति तेषामुपरि तव पादाम्बुजयुगम वर्तते इति शेषः। या ठिकाणी महाराज आपल्या मगाशी म्हटल्याप्रमाणे षटचक्रांच्या देवता, त्यांची निवासस्थानं इत्यादी गोष्टीबद्दल सांगत आहेत। तर आपल्या संप्रदायामध्ये अजपाजप करण्याची जी एक पद्धत आहे तर त्याचाही याच्याशी संबंध आहे। तर ही 360 एकूण तत्व ह्या सर्व देवतांची मयूख ज्याला किरण म्हटलं ती तत्व ती 360 आहेत। आपण पाहतो 364 वर्षाचे दिवस आहेत। तर 360 तत्व या ठिकाणी आहेत। तर त्या अन्वयाचा अर्थ पाहताना आपण असं पाहू। महाराज म्हणतात, हे भगवती, क्षितौ षट्पञ्चाशत् अर्थात पृथ्वी तत्वाने युक्त असलेल्या मूलाधार चक्रामध्ये षट्पञ्चाशत् 56 किरण म्हणजे हे मयूख, ही शिवशक्त्यात्मक जे किरण आहेत हे 56 आहेत। तर त्यांना प्रत्येकाला एक काहीतरी वेगळं नाव आहे। तर आधार हे क्षिती म्हणजे पृथ्वी चक्र आहे, म्हणून या ठिकाणी असलेल्या रश्मींना पृथ्वी पार्थिव रश्मी म्हणतात। पार्थिव रश्मी असं प्रत्येकाचं त्या त्या तत्वानुसार नाव आहे। तर आपण आता पाहू की मागच्या आपण पाहिलं की व्यत्यास पद्धतीनं महाराजांनी आधार चक्रनंतर मणिपूर सांगून मग स्वाधिष्ठान आणि अनाहत पाहिलं। हे आपण मागच्या वेळेला अनुलोम विलोम
क्रमाच्या वेळेला पाहिलं, मूलाधारातून ब्रह्मरंध्र आणि ब्रह्मरंध्रातून मूलाधारात येताना महाराजांनी जो क्रम वापरला आहे त्यानुसार आता ह्या ठिकाणी पुन्हा ती चर्चा होती आहे. तर पृथ्वी तत्वाने युक्त असलेल्या मूलाधारामध्ये 56 किरणे, त्यानंतर मध्ये येतं आपल्या पद्धतीने स्वाधिष्ठान, पण महाराज म्हणतात जलतत्वात्मक मणिपूर चक्रात 52 किरणं आहेत. उदके 2.50 52 किरणं आहेत. हुताशे तर अग्नितत्वात्मक जे आहे ते कुठलं तर स्वाधिष्ठान, यामध्ये 62 तर 62 किरणं मयूख त्यामध्ये आहेत. तर अनिले, अनिल म्हणजे वायू, तर त्याच्या तत्वात्मक जे चक्र आहे ते कुठलं तर अनाहत चक्र. अनिले 4.50 तर अनाहत चक्रामध्ये 54 किरणं आहेत. दिवी 263, दिवी म्हणजे स्वर्गस्थान म्हणजे कंठस्थानी असलेल्या आकाशतत्व, आकाशामध्ये स्वर्गलोक असतो तो दिवी, आकाशतत्वयुक्त विशुद्धी चक्रामध्ये त्या ठिकाणी 72 किरणं आहेत. आणि मनसी 64 तर त्याच्याही वरती मनतत्वाने युक्त असलेलं आज्ञाचक्र आहे. मनोजय ज्यामध्ये होतो, ज्या चक्राचं सिद्ध झालं असता फल आहे, तर ह्या मनचक्रामध्ये मनतत्वाने युक्त असलेल्या आज्ञाचक्रात त्या ठिकाणी 64 किरणं आहेत. अशा प्रकारे ही एकूण मूलाधारामध्ये 56 किरणे, स्वाधिष्ठान 62, मणिपूर 52, अनाहत 54, विशुद्धी 72 आणि आज्ञा 64, अशा प्रकारे ही एकूण 360 किरणं होतात. आणि तेषाम उपरी तव पादांबुजयुगम वर्तते. तर ह्या सगळ्या त्या त्या देवतांनी आणि तत्वांनी युक्त असलेल्या चक्रांच्या वरती, कारण आपण पाहतो पंचप्रेतासनासीना पंचब्रह्मस्वरूपिणी, तर प्रत्येक तत्वाची अधिष्ठात्री देवता जी आहे, त्या देवता ज्या आहेत त्या आमच्या महात्रिपुरसुंदरी मातेच्या तिच्या आसनाचे खुंट म्हणून आहेत, तिच्या आसनाचे आधार म्हणून आहेत, आणि त्या सर्वांच्या वरती ती बसते. परमतत्व सदाशिवांच्या वरती ती बसते, तर ती सर्वोपरी आहे. तर म्हणून या ठिकाणी तेषाम उपरी, तर ह्या सगळ्याच्या वरती या कालचक्राच्या श्रीचक्रातील आणि त्या ठिकाणी आपण श्री यंत्राच्या ठिकाणी जरी पाहिलं तर श्रीचक्रातील बिंदुस्थान हे सर्वात वरती असतं. त्रिकोण हा सदाशिव आहे, तर बिंदू ह्या ठिकाणी ती राहते. तर त्याप्रमाणे कालचक्राच्या सर्व तत्वात्मक ब्रह्मांडाच्याही वरती, म्हणजे थोडक्यात कालातीत आणि सर्वातीत असणारी अशी सभूमी विश्ववृत्वा अत्यतिष्ठती स्थिरचर व्यापुनी अवघे तो जगदात्मा दशांगुळे उरला, तर त्याच्याही वरती ती विद्यमान आहे. अशा अनिर्वचनीय सर्व आनंदमय आवरणात तुझे चरणारविंद विराजमान आहेत. तव पादांबुज युगम, तर तुझे चरणारविंद त्या ठिकाणी विराजत आहेत, विलसत आहेत. तर थोडक्यात त्या अनिर्वचनीय चरण दर्शनानुभूतीचे तुझे मी काय आणि कसं महिमान महात्म्य सांगू, असं महाराजांना या ठिकाणी अभिप्रेत आहे. थोडंसं आपण ह्यातला विस्तार जर पाहिला तर त्याबद्दल आपल्याला असं पाहता येईल की प्रथम क्षितौषट 50, तर थोडंसं वेगळ्या दृष्टीनं ह्याचा आपण अभ्यास करू. तर त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की आधार, क्षिती, तिथं आपण पाहिलं पार्थिव रश्मी आहेत. तर ह्या ठिकाणी शाक्त बालेचा या ठिकाणी बीजांचा न्यास केला जातो. तर आपण पाहतो मानसपूजा आपण जी करतो, कुठल्याही श्रीविद्येचे मंत्र असतील किंवा अन्य कोणतेही आपण जे चंडी पाठ वगैरे करतात त्यांना मानसपूजा ज्यांना करून ठाऊक आहे, तर त्यावेळेला ते त्या मानसपूजेमध्ये पंचतत्व मुद्रा जेव्हा करतात, पंचोपचार मुद्रा, तेव्हा या ठिकाणी जे बीज वापरलं जातो, मी एकदा सांगतो की लम बीज आहे जे पृथ्वी तत्व आहे, तर त्याचा या चक्रामध्ये विशेषानं त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. तर या ठिकाणी आपण खड्गमाला जी म्हणली जाते त्या खड्गमालेचा सुद्धा याच्याशी त्यांनी एक संबंध दर्शवलेला आहे. तर त्याची सुरुवात जी आहे नमस् त्रिपुर सुंदरी इथूनपासून चर्यानाथमयी इथपर्यंत हा क्षितीमध्ये अर्थात मूलाधारामध्ये
पार्थिव रश्मींच्या ठिकाणी त्याचा समावेश केला जातो, न्यास केला जातो किंवा पठण केलं जातं. आता आपण आपल्या क्रमाने जात आहोत. स्वामी महाराजांनी सांगितले मणिपूर हे थोडंसं आपल्याला समजायला अवघड जाईल, पण आपण आधार चक्रांतर दुसरं आपलं चक्र येतं स्वाधिष्ठान, ज्या ठिकाणी हुताशे म्हणलेलं आहे स्वामींनी. तर या ठिकाणी तैजसक क्रमरश्मी, आता आपण खाली पार्थिव रश्मी पाहिल्या पृथ्वीपासून, आता अग्नीला तेज असतात, तर तैजसक क्रमरश्मी या ठिकाणी रश्मी आहेत. तर ह्या ठिकाणी देखील आपण पाहिलं की 62 या ठिकाणी तत्वकला आहेत. त्या ठिकाणी सुद्धा काही बीजांचा न्यास केला जातो. आणि ह्या ठिकाणी कौमारीपासून बीजाकर्षणीपर्यंत खड्गमालेच्या देवतांचा या ठिकाणी निवास आहे किंवा यांचा न्यास करून स्पर्श करून याचं विशेष अनुष्ठान केलं जातं. आता आपला क्रम व्यत्यास असल्यामुळे हा थोडासा ज्यांना माहीत आहे त्यांना कळेल, मी अधिक स्पष्ट यात काही बोलू शकत नाही जास्त. तर मणिपूर यानंतरचा जो पुढचा विषय येतो आपल्या क्रमानुसार, तर त्या मणिपूर हे उदकाचं आहे. मणिपूर हे उदकाचं आहे. 85 उदके म्हटले महाराजांनी. तर त्या ठिकाणी उदक काय म्हणतात ते जल, म्हणून त्याला जलमरीची म्हणले. आपण क्रमानं पहा, पार्थिव रश्मी, तैजस रश्मी आणि जल रश्मी आलं ह्या ठिकाणी. तर जलमरीची आदा ह्या मणिपूर चक्रामध्ये या ठिकाणी सुद्धा वाग्भव बीजाचा न्यास केला जातो. आकारादी या ठिकाणी 85 वर्णासहित ऐम बीजाचा वाग्भवाचा न्यास केला जातो. या ठिकाणी लोपा मुद्रामयी इथूनपासून माहेश्वर इथंपर्यंत खड्गमालेच्या देवतांचा निवास आहे किंवा त्यांचा न्यास केला जातो स्पर्शपूर्वक. जेव्हा आपण सूक्ष्म श्रीविद्या सूक्ष्म कला कामकला ध्यान करतो तेव्हा. ह्याच्या पुढं वरती आपण गेलो तर मणिपुरापासून पुढे आल्यानंतर विषय तो अनाहत चक्र. तर या ठिकाणी त्याला अनिल असं म्हणलेलं आहे. तर तो वायू असल्यामुळे त्या ठिकाणच्या वायवीया मरीचया या ठिकाणी रश्मी ज्या आहेत मरीची त्या वायवीय आहेत, म्हणजे वायुयुक्त आहेत. तर ह्या ठिकाणी सुद्धा आकारादी 85 वर्णांचा न्यास होऊन त्या ठिकाणी सुद्धा शाक्त प्रणवातल्या पहिल्या 2 बीजांचा न्यास केला जातो. या ठिकाणी आत्मा कर्षणी इथूनपासून सर्व संपत्ती पूर्णी इथपर्यंत खड्गमालेच्या देवतांचा निवास आहे. या ठिकाणी न्यास केला जातो स्पर्शपूर्वक. या ठिकाणी त्यांचं ध्यान केलं जातं. ह्याच्यावरती विशुद्धी चक्र, या ठिकाणी आकाश म्हटले, दिवी म्हटलेलं त्याला. तर हे आकाश हे नभ आहे, म्हणून या ठिकाणी नाभसा दिव्य रश्मय. तर या ठिकाणी नाभस दिव्य रश्मींचा यांना म्हटलं जातं. प्रत्येक आपण पाहिलं की या रश्मी याचा अर्थ त्या मयूख जो शब्द वापरला गेला आहे, मयूख म्हणजे किरण म्हणजे रश्मी, अर्थात त्या शिवशक्त्यात्मक देवतांचा एक तेजाचा तो लोळ आहे. तर ह्या विशुद्ध चक्रामध्ये सुद्धा आकारादी 85 वर्णसहित आपल्या शाक्त प्रणवातल्या पहिल्या 2 बीजांचा न्यास केला जातो. तर या ठिकाणी सुद्धा सर्व मंत्रमयी इथूनपासून कौलिनी इथपर्यंतच्या देवतांचा निवास आहे, अथवा आपण त्यांचा त्या ठिकाणी न्यास करतो. तर हे जेव्हा आपण खड्गमाला न्यासयुक्त खड्गमाला पारंपरिक करतो, ती करणाऱ्यांना हा विषय अगदी व्यवस्थित लक्षात येईल किंवा त्यांना तो माहीत आहेच. तर या विशुद्ध चक्रांतर येतं आज्ञाचक्र, मन. तर ह्या मनस्तत्व हे मन आहे, म्हणून या ठिकाणच्या मानसरश्मी यांना मानसरश्मय या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आकारादी 85 वर्ण झाल्यानंतर या ठिकाणी शाक्त प्रणव होऊन पुन्हा या ठिकाणी बाला आणि सादी बीजांचा या ठिकाणी न्यास केला जातो. आणि सर्व रोग हरचक्र स्वामी इथूनपासून महामहाशय ह्यापर्यंत खड्गमालेच्या देवतांचा इथे निवास आहे, किंवा आपण म्हटल्याप्रमाणे ह्या ठिकाणी त्यांचा न्यास केला जातो. तर अशा प्रकारे हे आधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत आणि त्रिपुर सुंदरीपासून महामहाशयपर्यंत ह्या आता आपण पाहिलं. ह्यानंतर तेषामुपरी म्हणजे द्वादशात्मक ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी द्वादशांतम या ठिकाणी पादांबुज युगम, ते पदयुग आहेत तिचे, पादुका तिच्या आहेत देवीच्या. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की मागं आपण पाहिलं सुरुवातीला की रक्तशुक्ल प्रभा मिश्रम तर्क्यम त्रिपुरम महा. तर रक्तशुक्ल, तर आपण पाहिलं की रक्त सौम्याम रत्नघटस्थ रक्तचरणाम. तर रत्नघटावरती जिचा पाय आहे आणि जो तांबूस पाय आहे, नाजूक पाय आहे, त्या कोमलपणाचं ते लक्षण आहे, म्हणून त्याला तो तांबडा पाय आहे देवीचा. त्यामुळेच देवीच्या पायावरती कुंकुमार्चन होतं. पाय रक्त तिचे आहेत, तर हे रक्त तिचा पाय आहे. आणि कर्पूर गौरम असा हा जो सदाशिव आहे त्याचा पाय कर्पूर गौर, तो कापरासारखा गोरा आहे, शुभ्रवर्ण आहे त्याचा. त्यामुळे हे रक्त आणि शुक्ल असे हे दोन्ही एकच मूर्तीमध्ये हे 2 तत्व आहेत, म्हणून ही शिवशक्ती ऐक्य
अशी ललितांबिकेचं हे पूर्ण रूप आहे, ज्याला आपण अर्धनारीश्वर पण म्हणतो. तर अशी ही ललितांबिका त्या रक्तशुक्ल आपल्या दोन्ही चरणांनी द्वादशांतावरती ती विराजमान आहे. तर असं ह्यामध्येच देवी म्हणून श्रीविद्येचं जे शास्त्र आहे, ह्यामध्ये मंत्र, देवता, गुरु आणि साधक या चौघांच्या मध्ये ऐक्य हेच समयाचाराचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. हे समयाचाराचं एक ध्येय मानलं जातं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये देवता म्हणजे देवी, देवता मंत्र, गुरु आणि स्वतः आत्मा म्हणजे शिष्य जो उपासना करतो, ह्या सर्वांच्या मध्ये ऐक्य आहे. ही चारही गोष्टी एक आहेत, देवीमय आहेत असं समजणे हाच समयाचाराचा आत्मा आहे. तर त्यानुसार ह्या ठिकाणी आपण पाहिलं की देवी आणि तो जो सदाशिव आहे हे शिवशक्ती ऐक्य रूपिणी ललितांबिका, हे ऐक्य जे आहे हे तेषामुपरी म्हणजे मनुष्याच्या शरीराच्या वरती जो बिंदू असतो, जो सहस्रार आहे, ब्रह्मरंध्र आहे, त्या ठिकाणी तेषामुपरी तिचे चरणयुगल आहेत, रक्तशुक्ल प्रभामिश्र असे. म्हणून आपण शरीरे चिंतयेदादूनिजं श्रीचक्ररूपिणं. तर शृंगाद्याकार निर्मुक्तं ज्वरत्कालाग्निलोचनं बैंदवं ब्रह्मरंध्रे स्यात्. ब्रह्मरंध्रावरती बैंदव म्हणजे बिंदू आहे, ज्या ठिकाणी आपण पाहिलं की आई राहते. तर असं हे तिचं निवासस्थान शरीरावरती कसं आहे हे या ठिकाणी कळतं. कोणत्या रश्मी, कोणते मयूख म्हणजे किरणं, शिवशक्त्यात्मक किरणं ही कुठल्या चक्रामध्ये कशा स्वरूपामध्ये राहत आहेत, त्यांची संख्या काय आहे, ती त्या चक्रांच्या देवता कोणत्या आहेत, त्या चक्रामध्ये हे सगळं आपण तत्व वगैरे त्याची आपण आता या ठिकाणी विस्तारानं पाहिली. तर हे एकूण पाहत असताना ह्यातला एक थोडासा एक भाग सांगितला जातो, जो आयुर्वेदीय भाग आपल्या थोडक्याशा माहितीसाठी सांगा वाटतो. एक विशेष की क्षिती म्हणजे मूलाधार. तर ह्याला वसंत ऋतूचं या ठिकाणी रूप समजलं जातं, प्राबल्य समजलं जातं, ज्याला चैत्र वैशाख हे वसंत ऋतू आहे हे आपण जाणतो. तर त्या ठिकाणी पृथ्वीवेद, त्याचं आयुर्वेदिक फल काय सांगितलं आहे, तर पृथ्वीवेद होऊन फुले वनस्पती विकसित होतात, सुगंधमय होतात. कुठल्या चक्राच्या ठिकाणी कोणती मानसिकता आहे, काय भावार्थ आहे, त्या चक्राचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण एक तात्विकदृष्ट्या थोडं समजून घेऊया. तर क्षिती म्हणजे मूलाधार जे आहे हे वसंत ऋतूचं प्रतिनिधित्व करतं किंवा त्याला वसंत ऋतूचे गुण मानले जातात. आपण पाहिलं चैत्र वैशाख हे वसंत ऋतूचे मास आहेत. दुसरं आहे त्याच्यावरती अग्नी. तर ह्या ठिकाणी आपण पाहिलं स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठान हे अग्नी चक्र जे आहे ह्या ठिकाणी ग्रीष्म ऋतू, तर ज्येष्ठ आषाढ हे ग्रीष्म ऋतूमध्ये येतात. ज्येष्ठ आषाढ हे ग्रीष्म ऋतूमध्ये येतात. यावेळेला काय होतं तर जलतत्वाचा वेध होतो आणि पाणी सुकू लागतं. जलतत्वाचा वेध होतो आणि पाणी सुकू लागतं. आपण ह्या गोष्टी काही लक्षात ठेवा. तर ह्यानंतर जल म्हणजे मणिपूर. पृथ्वी, अग्नी, जल, मणिपूर आहे. ही वर्षा ऋतूचं या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे. तर श्रावण, भाद्रपद हे वर्षा ऋतूचे आहेत. तर ह्या ठिकाणी अग्नीचा वेध होऊन विद्युत आणि पर्जन्य विकसित होतो. अग्नीचा वेध होतो आणि त्यामुळे वीज निर्माण होते आणि त्यामुळे पर्जन्य विकसित होतो. यापुढे वायू म्हणजे अनाहत चक्र जे आहे त्याला शरद ऋतू मानला, शरद ऋषी तसं साम्य आहे. तर हा अश्विन कार्तिक मास आहे. यावेळेला अश्विन महिन्यामध्ये, कार्तिक महिन्यामध्ये चित्ताची प्रसन्नता वाढते असं म्हणलेलं आहे. चित्ताची प्रसन्नता वाढते म्हणून अश्विन महिन्यामध्ये मातेचं नवरात्र आहे. कार्तिक महिना हा सुद्धा उपासनेला अतिशय सुंदर महिने हे आहेत. तर नभ, विशुद्धी, हेमंत ऋतू ह्याला मानला जातो. मार्गशीर्ष, पौष यामध्ये सुद्धा ती प्रसन्नता राहते. आणि जेव्हा मन म्हणजे आज्ञाचक्र जो शिशिर ऋतूशी संबंधित आहे, माघ, फाल्गुन महिना यामध्ये जलाधिक्यपणा होतं असा एक विचार या ठिकाणी मांडलेला आहे. तर थोडक्यात काय आहे की त्या त्या षटचक्रानुसार कोणते कोणते ऋतू आहेत किंवा काय ऋतूचं प्राबल्य आहे किंवा काही ऋतूचं त्याच्याशी साम्य आहे, ऐक्य आहे, हा काही विषय या ठिकाणी एक तात्विक म्हणून मांडलेला आहे. शब्दशः ह्याचा कसा सुसंगती लावली जाईल, शरीरशास्त्रज्ञ लावतील हा विषय एक वेगळा आहे. तर तेषामुपरी सहस्रारे बिंदव तुझं निवासस्थान आहे असं महाराज म्हणतात. तर आपण आता थोडक्यात काय पाहिलं की वर्षा, शरद, हेमंताः तयोर दक्षिणम. तर वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू
वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू ह्या वेळेला काय होतं, तेषु भगवान आप्यायते सोमः आम्ल लवण मधुराश्च रसा बलवंतो भवन्ति उत्तरोत्तरंच सर्व प्राणीनां बलम अभिवर्धते. तर थोडक्यात काय आहे की सोम म्हणजे चंद्र हा ह्या वेळेला आप्यायते, तो विशेष प्रबलशील होतो, बलवंत होतो. ह्यामुळे काय होतं तर आम्ल, लवण आणि मधुर हे शरीरातले रस आणि सृष्टीतले रस बलवंत होतात. ह्या योगे काय होतं तर उत्तरोत्तर सर्व प्राणींना बलम अभिवर्ते, सर्व प्राण्यांचे, सर्व चराचर सजीव सृष्टीचे बल वाढतं. मी थोडक्यात काय, शीतांशु क्लेदयत्युर्वी, तर कफम भिनत्ती, कफाचा भेद करून शीतांशु म्हणजे चंद्र हा उर्वीचं पृथ्वीचं क्लेदन करतो. तर ह्याच्या उलट दक्षिण आपण पाहिलं, दक्षिणायनामध्ये काय घडलं ते आपण आता वर पाहिलं. तयोर दक्षिणम वर्षा शरद हे मी दक्षिणायन झालं. आता या ठिकाणी उत्तरायणात काय आहे तर शिशिर वसंत ग्रीष्मा. तर शिशिर वसंत आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे माघापासून आषाढापर्यंतचे हे जे आहेत हिंच तेषु भगवान आप्यायतेर्कः. तर विवस्वान शोषयत्यपि, विवस्वान म्हणजे सूर्य हा उर्वीचं शोषण करतो, पृथ्वीचं शोषण करतो, शोषयत्यपि. तर त्यामुळे काय होतं तर तिक्त कषाय कटुकाश्च रसा बलवंतो भवन्ति. तिक्त, कषाय आणि कटुक असे रस बलवान होतात. आणि उत्तरोत्तरंच सर्व प्राणीनां बलम अपहीयते, सर्व प्राण्यांचं बल कमी होऊ लागतं. थोडक्यात उत्तरायणात बल कमी होऊ लागतं, दक्षिणायनात बल वाढू लागतं, असं साधारणतेने दिले. कुठले कफादी दोष, त्रिदोष ज्याला म्हणतात, कफ वात पित्तादी, कोणते रस वर्धन होतं त्यांचं आणि कोणत्या रसांचं क्षय होतो हे थोडक्यात या ठिकाणी जाता त्यांनी मांडलेलं आहे. तर हाही भाग आपण एक पाहिला. आता यानंतर थोडंसं असं पाहू की ह्याचं जे श्लोकाचं जे आपण शताक्षरी बीज म्हणतो तर या ठिकाणी क्षितौ षट असल्यामुळे क्षिम हे त्याचं बीज आहे आणि ह्याची जपसंख्या 1,000 आहे. जपस्थान मूलाधार आहे. तर रक्तपुष्प, बिल्व, श्वेततीळ आणि सातू यांनी त्याचं हवन आहे आणि तर्पण मार्जनादी पंचांग पुरस्चरण करावं असा याचा एक आपल्याला संकेत केलेला आहे. तर चौरस अशा स्वरूपाचं एक हे यंत्र ह्या ठिकाणी आहे. त्या चारही आपल्याला ते पाहायला मिळेल. चारही यंत्राच्या ज्या रेषा आहेत त्या यंत्राच्या बाहेर आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती त्रिशूळ आहेत. सर्व दिशांना, चारही दिशा म्हणजे दिशांना त्रिशूळ आहेत. तर हे 14व्या श्लोकाचं यंत्र आहे. ह्याचं स्वर्णपट्टावरती म्हणजे सोन्यावरती किंवा भुर्जपत्रावरती हे यंत्राचं लेखन करावं आणि 45 दिवसापर्यंत या यंत्राची पूजा करावी आणि अन्नाचा नैवेद्य ह्याला तूप, भात, उसाचा नैवेद्य दाखवावा असं एक सांगितलं. ह्या योगे काय होतं तर संतती न होण्याला ज्या गोष्टी कारणीभूत असतात ते दोष कमी होतात आणि व्यक्तीला संतती लाभ व्हायला अनुकूलता निर्माण होते, संतती लाभ होतो अशा स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. दररोज ह्या श्लोकाचा 1000 वेळेला जप करावा. अशा प्रकारे 45 दिवसपर्यंत केला असता संतती न होण्याला कारणीभूत असलेल्या गोष्टींचा आपल्यामधला दोष नष्ट होतो आणि आपल्याला अनुकूलता तशी संततीची होते अशा स्वरूपाचं क्षोभ निवृत्तीर्भवती अशा प्रकारे त्याचं फळ सांगितलेलं आहे. तर या प्रकारे त्यामध्ये श्रीम अशा प्रकारचे तीन पूर्व पश्चिम आणि पूर्व पश्चिम असे 3 इकडे 3 तिकडे असे 6 बीज त्या यंत्रामध्ये दिली आहेत. हे यंत्र आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण हा भाग पाहिला. भूमितत्वमे 56, उदकतत्वमे 52 स्वाधिष्ठान, अनलतत्वमे 62, अनिलतत्वमे 54 तथा महान, गगनतत्वमे किरण 72, मनस्तत्वमे फिर 64, ज्वालाओं के ऊपर बर सहस्रार में हन सबसे हट, तेरे चरणांबुज शोभित है सुधा सिंधु में सुषुमावट. अशा प्रकारे ह्या 14व्या श्लोकाची व्याख्या या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आपल्या शरीरातल्या षटचक्रा, त्यांच्या देवता, त्यांची तत्व, त्यांच्या पंचभूतांशी असणारा त्यांचा संबंध,
ऋतूंशी अयनांशी असणारा संबंध, त्यायोगे शरीरामध्ये वाढणारे आणि कमी होणारे कफादी दोष, ज्यायोगे प्रकृतीवर आपल्या काय परिणाम होतो हेच आपण अवलोकन करू शकतो. तर अशा दृष्टीनं हे सांगण्यात आलेलं आहे. तर त्याबरोबर यमदंष्ट्र म्हणून त्यांनी चैत्र आणि आश्विन म्हणजे शरद ऋतू, वसंत ऋतू आणि शरद ऋतू ह्यांना उभय या दोन्ही ऋतूंना यमदंष्ट्र म्हणजे यमाचा दाढा म्हटलेला आहे. या ऋतूमध्ये आजारी पडण्याची जास्त शक्यता असते, कारण एक क्लेदन करतो आणि एक दोन चंद्र सूर्य हे दोन्ही त्यावेळेला प्रबळ कसे होतात हे आपण पाहिलं. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही ऋतूंमध्ये आणि त्याशिवाय आपली जी गुप्त नवरात्र 2 आहेत, तर हे बरोबर ऋतूंचे बदल होत असताना, ऋतुअंतर होत असताना ही नवरात्र बरोबर आहेत. तर ह्याच वेळेला ती नवरात्र असतात. तर त्यावेळेला अनुकूल अशा त्या ऋतूंच्या विकारांच्या वरती योग्य औषधींचं किंवा त्यावेळेला पिकणाऱ्या धान्याचं त्या देवतेच्या महात्रिपुरसुंदरी हे चैत्र मासामधलं नवरात्र आहे. दुर्गा मातेचं शारदीय नवरात्र आहे. इतर 2 नवरात्र ठिकाणी एक मातंगी मातेचं आहे आणि एक वाराही मातेचं आहे. तर अन्न त्यावेळेला जे तृणधान्य जे उगवतं शास्त्रानुसार त्याचं हवन केलं असता ही देवता आपल्याला अन्न पाण्याला, समृद्धीला, सुख समाधानाला कमी पडून देत नाही. आणि दुसरी गोष्ट औषधी हवन झालं असता त्या ऋतूमध्ये उत्पन्न होणाऱ्या रोगांचा फार कमी आपल्याला त्रास होतो किंवा होत नाही. हे आपल्या श्रद्धेनुसार, उपासनेनुसार हे विषय ठरतात. तर हे आपल्याला अधिकाधिक सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर ह्या सर्वाचा सर्वांनी लाभ घेऊन त्या प्रकारे ह्या उपासनेमध्ये अधिकाधिक रत व्हावं. आणि तंत्रशास्त्रानं, आपल्या हिंदू संस्कृतीनं एवढा मोठा संशोधन करून स्वतः त्याचा अनुभव घेऊन परंपरेनं आपल्यापर्यंत जी गोष्ट पाठवलेली आहे, जी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचत आहे, त्याचा उत्तम लाभ घेऊन आपण ती पूर्णपणे उत्तमपणे अंगीकृत करून आपण आपल्या पुढच्या पिढीकडे तो भाग निर्दोष स्वरूपामध्ये यथातथ्य असा पारंपरिक सोपवण्याचा ही दायित्व, ही जबाबदारी आपल्यावरच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा हिंदू संस्कृती बाह्य जे अन्य लोक ह्या उपासनांचा अभ्यास करत आहेत ते उद्याला येऊन आपल्याला आपल्या उपासना शिकवतील आणि ते त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनभूमिकेमधून, त्यांच्या वैचारिक शैलीमधून आणि त्यांच्या पौराणिक साधारण गोष्टीतून थोडक्यात ते आपल्याला ऐकावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल. आणि आपल्या अंधविश्वासानं आपण ते बाहेरून आले म्हटलं तर चांगलं समजतो आणि घेतो. ही जी आपली पारंपरिक एक मानसिकता आहे, ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करून आपल्या उपासना निर्दोष स्वरूपामध्ये अंगीकृत कराव्यात, त्यांची जोपासना करावी, त्यांचा अनुभव घ्यावा आणि पुढच्या पिढीला ती चांगल्या प्रकारे देण्याची एक माळेमधला मणी म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण ती न करू तर ही उपासना मला भंग होईल. अशा दृष्टीनं हे कधी होणारच नाही, कारण मातीची तशी इच्छा नाही आहे. तर आपण सर्वांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा. अधिकाधिक उपासनारत राहावं ही मातेच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.